हॅलो नमस्कार. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर माझा व्लॉग बनत आहे. खूप दिवसानंतर 10 दिवस झाले कसलाच व्लॉग नाही. म्हणजे शूट करते पण अपलोड केलाच नाही. काय माहिती काय होतं त्यांना. ह्या 4 दिवसामध्ये आमच्या सानू मॅडमची सुद्धा तब्येत ठीक नाही. सारखं दवाखाना हे ते चालू आहे. सर्दी खोकला म्हणजे ताप वगैरे. ताप तर इतकी होती ना की वस्तू जसं तिला झोपेमध्ये असं म्हणजे म्हणजे भरपूर ताप होती. तर बघा आता सध्या मॅडमने काय केलं, कुठलीच वस्तू आम्हाला ना खाली ठेवायला जमत नाही किंवा विसरून एखाद्या ठिकाणी ठेवली जमत नाही. सगळ्या गोष्टी तिच्या हाताला येत नाहीत, अशा वरती ठेवावं लागतात. मग काय केलं बघा, हे बघा सगळी फेरन लावली लावून घेतली तोंडाला. सगळं मॅडम आता फोड आल्यावर कसं करायचं? कुठं आलेत फोड? म्हणून लावलीस का? का बरं लावली फेरन लावली तू? काय येईल तुला? कसं येईल? पोट दुखून का? तिचं पोट पण दुखत होतं. काय माहिती काय झालं, खाण्यामध्ये थोडा बदल झाला होता. हात देऊन माझं मोबाईल. तर सगळी क्रीम तोंडाला लावून घेतले. मग आता सगळं असं पुसून वगैरे टाकले. म्हणजे कुठली वस्तू खाली ठेवली की झालं त्याचं सत्यानाशच होतो त्या गोष्टीचा. क्रीम असेल, टिकल्याची डब्बी, परत नको काढू ते सिंदूर, कुंकू तर पंचपाळ्या ठेवतच नाही बाई. काय की काय नाही की तिला काही नसलं खेळायला की तसं सांडा लोंडा चालू असते. आता सांगत होते माझं पोट दुखत होतं, जुलाब पण लागली होते तिला. असं पोट वगैरे दुखायचं, सारखं पोट दुखायल्यावर खाली लोळत होते. म्हणजे दुखायला की ते आडवं पडायचं मग माझं पोट दुखायला. आज नकाच मॅडमला काय झालं होतं काय माहिती. आता पण ताप येते कमी होते, येते कमी होते. तर आम्ही आलो तर आता गावाकडं, म्हणजे गावाकडं होते. परत 4-5 दिवस गेलेला तर कपडे घाल पहिलं. तर आता गावाकडे आले. म्हणजे आधी गावाकडे होते, परत लातूरला गेले. 4-5 दिवस होते, परत आता अजून आले. हे पण गेलेत हे पण गेलेत पुण्याला. पण परत धरणे जेवण वगैरे म्हणलं थोडंफार केलं होतं. कपडे घाल ना पहिला. अंगावर तर कपडे नसते तर गरमी होते मग काढून टाकते. म्हणते माझा व्हिडिओ कर. शर्ट घालून ये जा, बनेन तर घाल जा. गरमी तर एवढी व्हायला की सारखं कसं घामायला, घरात बसू वाटत नाही ना, काही नाही. पावसाचा तर काही पत्ता नाही. म्हणजे व्हिडिओ शूट होत होते पण अपलोडच काय करणं झालं नाही. काय होतं काय माहिती. माझं पण सारखं दुखत होतं. आज जरा कसं रिलॅक्स वाटतंय, बरं वाटतंय आज जरा. तर काय होत होतं काय माहिती मला सुद्धा. ब्लाऊज तर इतके शिवायचे तर कपड्यांचे हे करायचे, कपड्यांची फिटिंग वगैरे करायचे, काहीच करायचे याच्यात नाही. फक्त मशीन ह्या रूममधून त्या रूममध्ये जाते, त्या रूममधून ह्या रूममध्ये येते. बघू आता आज करूयात थोडंफार काय का असणार. ब्लाऊज वगैरे शिवूयात, कपड्याची फिटिंग वगैरे, ब्लाऊजची फिटिंग करायचे. म्हणजे गरमीमुळं काय करायची इच्छाच होत नाही. आणि ते मशनीकडे असं लक्ष देऊन बघायला की असं डोकं दुखायला गरमीमुळं ते. तर चला मग आज दिवसभरामध्ये काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करू. व्हिडिओ बघत राहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडं बघा ना कसे सगळे जांभळं काढायला चालू आहेत. आणि शिडी लावून त्यांनी जांभळं काढत होते. तर म्हणजे वारं तर इतकं सुटलेलं होतं तरी पण त्यांनी शिडी ना त्या झाडं छोटे जरी फाट असला का त्याला बांधत होते आणि त्याच्यावरती चढून जांभळं काढायला चालू होते. आणि बाकीचे जांभळं जे आता धक्का लागलं, थोडं पण टच झालेलंच खाली पडून असं पूर्ण काही सर्व झालेलं होतं जांभळाचं. मग खाली पडलेले चांगले वगैरे आम्ही घेतलेले होते. तर म्हणजे एकदम मस्त त्याने इतके छान छान काळे काळे एकदम जांभळं काढलेले होते ना. तर एवढं काशे काही जांभळं निघालेले होते. 3 कॅरेट भरपूर जांभळं झालेले होते. म्हटलं वाटोळं होण्यापेक्षा मग हे केलेलं होतं, देवाने टाकलेली होती जांभळं. तर सगळं मोकळं मोकळं झालेलं होतं बरं का. बघा आमच्या कोंबडीचे पिल्ले खाल्ले कुत्र्याने. शी म्हणजे मॅडमचा गर्दालय चालू झालाय. पिल्ले खाले कोंबडीचे म्हणून. काय होत? अरे देवा, दोन्ही एकदाच धरून की रे. 3-4 कुत्रे होते, मी आणले होते तरी. आता ते तुषार मामा कुत्र्याचा ताना काढत फिरायले ते. काय माहिती, तरी मी एकदा हाणले होते त्यांना. मी इकडे आधीच खात बसले होते काय की ते, आणि दुसरे मोठे 2-3 कुत्रे मागे लागले होते त्यांच्या. बघा कसं सावलीला बसले असतील इथंच येऊन पटकन धरले काय की बसल्या ठिकाणीच नाही का.
बसल्या ठिकाणी झाड मारून येते तो. सांग सांग सर. आता कावळा यायला पिले खायला. हे बघा आ ती सुद्धा मागे लागली होती. म्हणजे जे कुत्रे आमच्या घरापाशी बसतात का त्याने त्याच कुत्र्याने खाल्ले बघा. हे बघा हे कुत्र्याचा ताना काय फिरत होता. जे सावलीसाठी म्हणून बसते तर करते तर त्यानेच त्या ते कुत्र्यानेच खाल्लं ते. हे बघा आमच्या म्हशी मस्त इकडं सावलेला आहे. ओ ग तुला लक्ष देता आलं नाही. उन्हात जाऊ का होय. मस्त टोपी घ्यायची डोक्यावर काहीतरी घ्यायचं मग जायचं. उन्हात जाऊ का म्हणजे होय मग लक्ष द्यायचंय ना तू जरा. आता लक्ष दे बरं कुत्र्यांना. सोनू मॅडमचं दुखायलंय आणि लोणचं खात्यात मॅडम ऐकत का नाही. सकाळी चिप्स आईस्क्रीम आता लोणचं ताप आले सर्दी झाले तरी मॅडमचं काय ऐकायचं काम पत्ताच नाही बाबा. काय करावं की काय नाही अजून चालतंय लुटुक लुटुक लुटुक. हे बघा किती छान बेलाचं झाड आलंय यांच्या चुलतीने लावले. हा दारातच लावलंय एकदम छान मस्त आलंय. ओ चूचू नका माहिती घाण दिसायला आताच नको बाय. आणि इकडं मस्त आपलं लिंबुनीचं झाड आले बघा किती छान आले. आमचे तिकडं पलीकडं पण होते पण त्याचे लिंबच लागायचे काय झालं काय माहिती तोडून टाकलं तर मस्त लिंबुनीचं झाड वगैरे आले. तिकडे गेलेत कोंबडे तिकडले आणावं का जात नाही तर. चला मग ऊन तर किती लागले बघा. आता कुत्र्याच्या मागे लागतंय. सानू तू उन्हात जाऊ नको सानू इकडे चल. हे बघ हे बघ हे बघ हे बघ दगड हाण ना ते काटे घेऊन कुठं पळणार माग ते आता. हा होय हे बघा जांभळीचा पूर्णपणे झाडा झालेला आहे बघा. किती जांभ खाली पडले तर किती खराब झाले तर बघा. मग कसला सगळा झाडा झाला कारण सगळे झाड इतके लागले होते ना ते सगळ्या त्याची झाडून नेले त्या माणसांनी. सगळं काय झाड आता थोडे थोडे राहिलेले आहेत म्हणजे ते काय 4 दिवसानंतर पिकून जातील. आता ते सगळे पूर्णपणे दारामध्ये इतके आता झालं ना घाण झाली सगळी. हे बघा छान लागलेले होते. हे बघा इथे मी झोपल्यामध्ये केसाचं काय खेळ लावलं बघा सानू मॅडमने. असे काय केस घेतलेत. काय करते पिल्या तू. जुटा असं कसं जुट्टा बांधते तू. माझे केस विचकायलीस का जुट्टा बांधायचं ती बाई किती हे बघा केसाचं काय केलंय हो का. नको ना तसं करू नको बाबा 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 नको बाय मला नाही बांधायचं. जोड सोड सोड लोक सरक मला उठू दे सर. बघा कशी केस बघा. चला मग आता चहा प्यायची वेळ झाली आपली. किती वाजले 7. 7 वाजता चहा करायला चालू. सगळ्यांना चहाची एवढी तलप आहे ना. चहा जर नाही पिला आम्हाला टाकतच येत नाही. मग चला थोडा थोडा चहा वगैरे टाकून घेऊयात. पुन्हा कुणाला चहा प्यायला आवडतं. चहा तर नक्कीच घ्यावा लागतो नाहीतर डोकं जड पडतंय डोकं दुखतंय. लेटर मागवलं होतं बरं का. छान आहे पण चार्जिंग टिकत नाही. आता दिवे लावायला अगरबत्ती लावायला मस्त होतं बरं का. पण चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. काय लावलं तुम्ही. टिकली कुठे लावली डोळ्याला. छान छान
इथे लावायची मग डोळ्याला लावत नाही. नको थँक्स. हो हो बघा आम्ही मस्त इकडं बाहेर शेतामध्ये जेवायला बसलो आता इकडं. काय पाहिजे मग थांब ना, देतो ना 1 मिनिट. आम्हाला पाहिजे मोबाईल. बाबा येतो तो तिकडं, तिकडं बघ कसे, तिकडं बघ कसे खेळायला येतो ते बघते. कोण आलं कधी. तर बघा आम्ही इकडं मस्त जेवायला बसलो सगळ्या शेतामध्ये. अंधार बघा कसं पडला, किती वाजले 9:30 वाजले. तर आमच्या इकडं मस्त जेवण झालं. घरामध्ये गरम होतं म्हणून म्हणलं चला मस्त इकडं बाहेर बसून जेवण करत. आम्ही इथं रडणं चाललं का तर हिला पाहिजे मोबाईल. हात घालून पाण्यात आम्ही देत नाही मोबाईल पुन्हा. चला आता हिला मोबाईल त्याच्या शोतीनं जेव देणार नाही. नंतर भेटूयात. सांग कुठं जायची सांग. कुठं जायचं इकडं. मग कसं जायचं. इकडं बघा वारं कसं सुटलेलं आहे है ना. आता वाजलेत किती 11:30. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि वारं बघा इतकं वाजतंय ना जोरात. लाईट वगैरे गेली तिथं नको पडते, नको पडते. मी नाही थांबणार. इकडं चालू आहे आमच्या गणपतचं मशीन बांधणं वगैरे. गावाकडे थोडी पण लाईट पाऊस वारं चालू झालं म्हटलं की लाईट जाणार हमखास. कुठं त्याच्यावर नसतं जे बापाचं असते. कसं वाटायला सण वारं सुटले. मीच धरणार नाही तुला. तू तिथं बसल्यावरती मी नाही धरणार. कुठंच धरणार नाही. नुसतं बसायचं. उरलेले सुरलेले जांभळं पडायला चालू झालीत आता. दिसायला का नाही की आता बघा. वाऱ्यांचा आवाज येतोय ना. वाऱ्यांचा आवाज येत असेल ना. कसं वाजतं वारं हळू भूतासारखं. जा इकडे जा. ना चालत आणि ह्याचे नखरे बघा कसे चालू आहेत. मला इकडे जायचे तिकडे जायचे. कस काय जाते माझा आवाज पोहोचतोय. कसं आहे बघा वातावरण छान. संध्याकाळ 11:30 वाजले तर ए अंधारात कुठं रे. बस की शांत तू का. ते तर काय ड्रेस घातलाच दिसणार ना काही नाही. हे बघा सगळे मैफिल बाहेरून बसलेले आहे. अरे कोणी दिसणार ह्याच्यात पुढे सरकून घे की. सगळे दिसणार. खाली उतर ना. खालीच उतर नाही.
तर प्रत्येक वेळेस ना मी व्हिडिओ एंड करायचा विसरूनच जाते, तर मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ आहे, खूप दिवसानं व्लॉग बनवला होता. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर भेटूत आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.